आणि हे स्टंट भल्या भल्याना भारी पडले आहेत। त्यापैकी एक म्हणजे कार्ल। आयुष्यभर स्टंट करून त्याने विक्रम केले, मात्र वयाच्या 73व्या वर्षी केलेला एक स्टंट त्याला चांगलाच महागात पडला। कार्ल वालेंडा अचाट स्टंट सादर करण्यात कार्लनं आयुष्य घालवलं आणि जीवघेणा स्टंट करतानाच त्यानं मृत्यूला कवटाळलं। जर्मनीत जन्मलेल्या या जिगरबाज स्टंटमॅननं स्टंटच्या विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती। वयाच्या 6व्या वर्षापासून त्याने स्टंटमध्ये भाग घेतला होता, कारण सर्कसमध्ये विविध स्टंट करणं हा त्याचा कौटुंबिक पेशा होता। उंच दोरीवर आधाराशिवाय सायकल चालवणं तसंच त्यावर मानवी मनोरे रचण्यात वालेंडाची ख्याती होती। कार्ल याने वयाच्या 70ीतही स्टंट करणं सोडलं नाही। 70च्या दशकात वयाच्या 65व्या वर्षी त्याने स्कायवॉक करण्याचा पराक्रम केला। उंच दोरीवर आधाराशिवाय नदी पार करण्याचा जीवघेणा कारनामा कार्लनं केला। 1978 साली वयाच्या 73व्या वर्षी असाच एक स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा स्टंट ठरला। 2 10 मजली इमारतींमधील 121 फूट अंतर पार करण्याचा त्याचा प्रयत्न होता। शेकडो लोक तो स्टंट पाहण्यासाठी उपस्थित होते। कार्लचा तो कारनामा कॅमेऱ्यातून टिपला जात होता। खरं तर अशा प्रकारचे अनेक स्टंट करण्याचा त्याच्याकडे दांडगा अनुभव होता, पण त्याचं यावेळी सगळं गणित चुकलं। अचानक वाऱ्याचा वेग वाढला, त्यामुळे कार्लचा तोल गेला आणि ती थरारक घटना घडली। दोरीवर असलेले कार्ल खाली कोसळले। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। आयुष्यभर मृत्यूशी खेळणाऱ्या कार्लला अखेर मृत्यूनं गाठलं। नॉर्वेचा बेस्ट जम्पर रिचर्ड हेनरिक्सनचा मृत्यूशी सामना झाला होता। रिचर्डला बेस्ट जम्पिंग बरोबरच जिम्नॅस्टिकची आवड होती, त्यामुळे एका स्थानिक टीव्हीनं रिचर्डला घेऊन एका अनोख्या जम्पचा बेत आखला। 3000 फूट खोल दरीच्या कडेला एक जिम्नॅस्टिक बार लावण्यात आला आणि तिथून रिचर्डला दरीत उडी घ्यायची होती। जिम्नॅस्टिक बारवर कसरत करतानाच लोखंडी बार तुटला आणि रिचर्ड खोल दरीत पडला। दरीत कोसळत असताना रिचर्डनं पाठीवर असलेलं पॅराशूट उघडलं आणि त्यामुळेच तो या जीवघेण्या दुर्घटनेतून वाचला। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।